पहिले हेच विचारा, माझा आवाज येतोय का? हॅलो. थांबा, अजून काही नाही. तिकडनं रिप्लाय येईल ना लगेच. हॅलो, नमस्ते. माझा आवाज पोचतोय? माझा आवाज येतोय सर? हॅलो. हॅलो. नॉट सेट. इथे नॉट सेट असे दाखवते पिन. कॉमेंट मोटिवेशन नॉट सेट. हॅलो सर, येतो आवाज आता? हॅलो. बोल. हो हो हो. हां मित्रांनो, नमस्ते. धन्यवाद. आपण आज आदिवासींच्या स्वातंत्र्याची जाणीव या विषयावर आपण बोलणार आहोत. आणि त्या अनुषंगाने आपली देवाणघेवाण, वैचारिक देवाणघेवाण आज आपण करूया. थँक्यू. माझा आवाज आता पोचतोय? येस, थँक्यू. थँक्यू सर. मित्र हो, सुरुवातीलाच मी सांगतो आपणाला, स्वातंत्र्य ही जी संकल्पना आहे ही तशी खूप गुंतागुंतीची संकल्पना आहे. दररोजच्या जीवनामध्ये आपण इतकी आगळपगळपणे, इतकी मुक्तपणे आपण ही संकल्पना किंवा हा शब्द उच्चारत असतो की वैयक्तिक असो, सार्वजनिक सामाजिक असो किंवा अन्य कुठल्याही व्यवहारामध्ये मला स्वातंत्र्य नाही किंवा त्याला स्वातंत्र्य नाही किंवा मला स्वातंत्र्य हवं आहे, इतक्या सहजपणे आपण स्वातंत्र्य या शब्दाचं उच्चारण करत असतो. पण ज्या वेळेला एकूणच मानवाच्या इतिहासाच्या पटलावर स्वातंत्र्यासारखी संकल्पना किंवा स्वातंत्र्यासारख्या संकल्पनेचा आपण विचार करत असतो, त्यावेळेला स्वातंत्र्य ही गोष्ट किती गुंतागुंतीची आहे, किती अवघड वाटते, किती क्लिष्ट वाटते, याचा प्रत्यय आपणाला आल्याशिवाय राहत नाही दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा. असं वेगवेगळ्या तत्त्ववेत्यांनी, सुरुवातीलाच मी सांगतो आपल्याला की मी खरं तर तत्त्वज्ञानाचा किंवा कुठल्या एखाद्या समाजशास्त्राचा सुद्धा फार काही अभ्यासक माणूस नाही, पण मी समाजकार्य या विषयातलं एक प्रॅक्टिस करणारा, विकासाच्या परिप्रेक्ष्यातून प्रॅक्टिस करणारा मी एक व्यक्ती असल्यामुळे बऱ्याच वेळेला स्वातंत्र्य या संकल्पनेचं दररोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा आणि सैद्धांतिक पातळीवर सुद्धा अशी कधीकधी ओव्हरलॅपिंग सारख्या घटना घडत असतात. आणि त्या ज्यावेळेला पडताळण्याचा प्रयत्न आपण करत असतो, त्यावेळेला तत्त्वज्ञानामध्ये किंवा सिद्धांतामध्ये आणि व्यवहारामध्ये इतकी क्लिष्टता ती आपल्याला जाणवत असते की त्याचं विश्लेषण करणंसुद्धा खूप अवघड होऊन बसलेलं असतं किंवा अवघड होऊन बसतं. त्याचं कारण असं आहे की अनेक विचारवंतांनी स्वातंत्र्याचा अर्थ 200 पद्धतींनी किंवा 200 अंगांनी सांगितलेला आहे, किंवा स्वातंत्र्याला 200 परिप्रेक्ष्यातून पाहिलं जातं. आता 200 परिप्रेक्ष्य किंवा 200 अर्थ किंवा 200 संदर्भ म्हणजे फार मोठी गोष्ट झाली ही. आणि जर 200 अंग किंवा 200 परिप्रेक्ष्यातून स्वातंत्र्याकडे जर बघत असेल मानव किंवा मनुष्य, तर आपल्याला स्वातंत्र्य ही गोष्ट उपभोगण्यासाठी किंवा त्याचा व्यवहारामध्ये उपयोग करण्यासाठी किंवा अवलंब करण्यासाठी आपल्या क्षमतांची सुद्धा तेवढीच जाणीव किंवा क्षमता तेवढ्याच ताकदीने आपल्याला विकसित करायला लागतील, असं आपल्यासारख्यांना वाटतं, असं मला नेहमी वाटत असतं. आता 200 परिप्रेक्ष्यातून स्वातंत्र्याकडे बघितलं जाणं किंवा 200 अर्थ स्वातंत्र्याचा बघणं आपल्याला शक्य नाही. अनेक वर्ष ते शक्य नाही.
स्वातंत्र्य 200 परिप्रेक्ष्यातून अभ्यासणं किंवा अनुभवणं. तर आज आपण या किमान अर्ध्या तासामध्ये किंवा एक तासाभरामध्ये आपण स्वातंत्र्य या संकल्पनेचा व्यवहारामध्ये जो एक गाभा आहे, तो गाभा दोन गोष्टींवर अवलंबून आहे, किंवा स्वातंत्र्याचा गाभा म्हणजे दोन गोष्टी आहेत. ते एक मूल्य आहे, स्वातंत्र्य हे एक मूल्य आहे असे आपण समजतो, आणि खूप ती जुनं अशा प्रकारचं मूल्य आहे. जेवढा माणसाचा इतिहास जुना आहे, तेवढंच स्वातंत्र्य हे मूल्य किंवा स्वातंत्र्य ही संकल्पना जुनी आहे, ती काही नवीन नाही. आणि म्हणून आपल्याला मानवाच्या इतिहासापर्यंत जायला लागेल, आणि त्या इतिहासापासून स्वातंत्र्य बरोबर घेऊन यायला लागेल. म्हणजे थोडक्यात माणसाच्या उत्क्रांतीचा किंवा माणसाच्या एकूणच उत्क्रांतीपासून विकासापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये स्वातंत्र्य हे मूल्य किंवा स्वातंत्र्य ही गोष्ट खूप ठळकपणे आपलं योगदान करत असते, आपली भूमिका तिथे बजावत असते. आणि तिकडे आपल्याला फार काही जाता येणार नाही, पण सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की स्वातंत्र्य ही संकल्पना खूप जुनी आहे मानवाच्या इतिहासापासून, आणि तेवढीच गुंतागुंतीची सुद्धा आहे, तेवढीच क्लिष्ट सुद्धा आहे. आणि ह्या मी जे म्हणत आलो की 200 अंगातून स्वातंत्र्य बघणं आपल्याला शक्य नाही, तर दोन गोष्टी किंवा दोन अंगांमधून आपण आज स्वातंत्र्याची संकल्पना आणि त्याचा भारतातल्या आदिवासींच्या जीवनावर किंवा भारतीय आदिवासी या संकल्पने कशा दृष्टिकोनातून बघतात हे आपल्याला काही थोड्या वेळामध्ये आपण प्रयत्न करूया. तेव्हा या 200 पैकी दोन अंग जी स्वातंत्र्याची आहेत, किंवा दोन पैलू किंवा दोन अर्थ किंवा जो गाभा आहे स्वातंत्र्याचा, एकूणच सामाजिक स्वातंत्र्य किंवा राजकीय स्वातंत्र्य, वैयक्तिक स्वातंत्र्य, बौद्धिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, एकूणच सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य, त्याचा गाभा जो आहे तो दोन, आणि दोन दृष्टिकोनातून स्वातंत्र्याकडे बघितलं जातं. ते म्हणजे अभावात्मक स्वातंत्र्य आणि भावात्मक स्वातंत्र्य. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना याची कल्पना असेल. मी काय हे पहिल्यांदाच बोलतोय अशातली गोष्ट नाही, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहिती असेल. अभावात्मक स्वातंत्र्याला एक निगेटिव्ह, एक नकारात्मक अशा प्रकारची किनार आहे, आणि भावात्मक स्वातंत्र्याला एक पॉझिटिव्ह अशा प्रकारची एक किनार आहे असं म्हटलं जातं. आणि हे जे आहे हे एरिक फ्रॉम या पाश्चात्य या ब्रिटिश तत्ववेत्याने ही गोष्ट सांगितलेली आहे की बाबा स्वातंत्र्य हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे जाणारी ही प्रक्रिया आहे किंवा ही गोष्ट आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं आपल्याला दिसतं की पाश्चात्य विचारवंतांनी, वेस्टर्न फिलॉसॉफर्सनी स्वातंत्र्य ही संकल्पना निगेटिव्ह अर्थाने बऱ्याच वेळेला किंवा निगेटिव्ह या परिप्रेक्ष्यातून स्वातंत्र्याचा बऱ्याच ठिकाणी विचार केलेला आहे, लक्षात घ्या. पण मग पुढे जे एरिक फ्रॉम जे आहेत हे वेस्टर्न फिलॉसॉफर आहेत, पण यांनी मात्र थोडंसं बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, बॅलन्स पद्धतीने इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की बाबा रे स्वातंत्र्याला फक्त नकारात्मक किंवा निगेटिव्ह हीच किनार नाही, तर त्याला भावात्मक किंवा सकारात्मक सुद्धा एक बाजू आहे. म्हणजे काय, तर मनुष्य ज्यावेळेला निसर्गाच्या सानिध्यात राहत होता त्यावेळेला निसर्गाच्या बंधनात तो राहत होता, किंवा बऱ्याच ठिकाणी असं बोललं जातं की मनुष्य निसर्गाचा दास होता. काही लोकांनी तर असे म्हटलं की निसर्गाचा गुलाम होता. आता आदिवासी समाजाला हे लागू पडत नाही. आदिवासी समाज निसर्गाचा गुलामही नव्हता आणि दासही नव्हता. ते पुढे ओघाने येईलच आपल्या बोलण्यामध्ये. पण जेव्हा असं म्हटलं जातं की निसर्गापासून मानवाने निसर्गाच्या बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला तो खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. कुणापासून, तर निसर्गाच्या बंधनापासून. म्हणजे काय, कुणाच्या तरी बंधनातून मुक्त होणं म्हणजे स्वातंत्र्य, अशा पद्धतीची संकल्पना ती मांडली गेलेली आहे. म्हणजे कुणापासून तरी स्वातंत्र्य, कुणापासून कुणाकडे, फ्रॉम टू
अशा पद्धतीने फ्रीडम फ्रॉम फ्रीडम टू अशा ह्या पद्धतीने प्रवास आहे. म्हणजे ह्या बंधनातून, या जोखडातून, गुलामीच्या जोखडातून, शोषणाच्या जोखडातून, या जोखडातून, या बंधनातून मला मुक्त व्हायचं आहे, मला स्वतंत्र व्हायचं आहे. हो, स्वतंत्र व्हायचं आहे, पण नेमकं कुठे जायचं आहे हे मात्र ठरलेलं नसतं. आणि म्हणून एरिक फ्रॉम म्हणतात की बाबा रे, तिथून तू मुक्त होणार असशील, पण तुला जायचं कुठे आहे हेही एकदा निश्चित व्हायला पाहिजे. म्हणजे फ्रॉम टू ही टूची जी कल्पना आहे ती त्यांनी अधिक भर देऊन सांगितलेली आहे. आणि तेव्हा कुठेतरी ते अशा पद्धतीने बॅलन्स करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. असं जरी असलं तरी त्या बंधनातून मुक्त होतो माणूस, म्हणजे तो स्वतंत्र झाला, याला तसा फार काही अर्थ उरत नाही. तर टूकडे जात असताना लगेच त्याला स्वातंत्र्य मिळालं असंही काही नाही. कारण मी ह्या गुलामीतून मुक्त होऊ इच्छितो, मी ह्या शोषण व्यवस्थेतून मुक्त होऊ इच्छितो किंवा शोषणातून मुक्त होऊ इच्छितो. पण मग खरंच का मुक्त झालास का तू? खरंच का आपण मुक्त झालो का त्यातून? तर तो एक प्रवास आहे. सर हो, बर बर बर, हेडफोन हो हो लावतो, हो हो लावतो. हेडफोन आवाज कमी आहे नाही का? हे तुझे नाही का चालत? अरे यार, काय तुम्हाला मोबाईलवरनं करावं लागेल, मग तुम्ही वापरा माझ्या. हो का? सर मी तर फुल याच्याने बोलतो, पण आवाज याला लॅपटॉपलाच कमी आहे. मग मोबाईलवर मला करायला लागेल, कारण याचे 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 हे नाहीत, हेडफोन नाहीत या लॅपटॉपचे. बर बर बर, खूपच खूपच कमी येतोय का? बर 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 बर, ठीक आहे. ओके 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 ठीक. हां, तर मी सांगत होतो की नकारात्मक स्वातंत्र्यापासून सकारात्मक स्वातंत्र्याकडेचा हा प्रवास आहे. मी हे सांगत होतो की नकारात्मक, अभावात्मक, निगेटिव्ह स्वातंत्र्यातून, त्या जोखडातून, त्या बंधनातून मुक्त होतो, म्हणजे स्वतंत्र होतो आपण. मग का लगेच स्वतंत्र झालो का? तर नाही. त्या बंधनातून मुक्त होऊन टूकडे जाणं, त्या स्वातंत्र्याकडे जाणं, म्हणजे बंधमुक्त होणं, हा जो मधला जो प्रवास आहे, हा प्रवास म्हणजे आपल्या वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, एकूणच वैयक्तिक क्षमतांचा विकास करण्याचा हा प्रवास आहे, असं ते मांडलं गेलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे त्या नकारात्मक गोष्टीतून आपण आपली मुक्तता करत असताना पुढे वैयक्तिक क्षमता, वैयक्तिक आपलं व्यक्तिमत्व विकास, सोप्या भाषेमध्ये म्हणायचं तर व्यक्तिमत्व विकासासाठीचं जे काही एक स्पेस लागतो, जो काही एक अवकाश आहे, तो अवकाश तिथे उपलब्ध होत असतो. आणि तो अवकाश उपलब्ध करून घेऊन मग आपल्या वैयक्तिक क्षमतांचा विकास करून आपण त्या अपेक्षित स्वातंत्र्याकडे पोचण्याचा प्रयत्न करत असतो. तर तो असा हा प्रवास आहे. इथे अभावात्मक स्वातंत्र्यापासून तर भावात्मक स्वातंत्र्याकडे, पासून पर्यंत, अभावात्मक पासून तर भावात्मक पर्यंत, हा जो मधला कालखंड आहे, हा जो मधला गॅप आहे, हा गॅप म्हणजे आपल्या वैयक्तिक विकासाचा अवकाश आहे, आपल्या वैयक्तिक सामर्थ्यांच्या विकासाचा तो एक स्पेस आहे, असं एरिक फ्रॉम म्हणतात. आपण एरिक फ्रॉमचंच उदाहरण जास्त आपण त्याच्यावर भर देतो आहोत. अनेक तत्त्ववेत्यांनी गोष्टी वेगळ्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत, पण एरिक फ्रॉमचं हे असं म्हणणं आहे. आता इथे हे करत असताना काही उदाहरणं, छोटी छोटी उदाहरणं जर एखाद दुसरं उदाहरण जर घेतलं तर आपल्याला ते समजू शकेल. असं एक बायबलमध्ये जी गोष्ट आहे, जी आपल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती असावी ती गोष्ट, की इथे
ईव आणि ॲडम आणि ईवची ती गोष्ट आहे ही आपल्याला बहुतेक लोकांना माहिती आहे की ईव आणि ॲडम नंदनवनात राहतात आणि नंदनवनातून ते पृथ्वीवर येतात. पृथ्वीवर आल्यानंतर तिथं जो ज्ञानवृक्ष आहे पृथ्वीवर, तो ज्ञानवृक्ष खाण्याची मनाई केलेली असते पृथ्वीवरच्या सुज्ञ लोकांनी, असं म्हणूया आपण. पण हे नंदनवनातून, नंदनवन म्हणजे आता नंदनवन आपण समजू शकतो ते नंदनवन कुठं असेल काय असेल, तिथून ते पृथ्वीवर आलेले असतात. आणि ही मनाई केलेली असताना सुद्धा ॲडम आणि ईवने ते ज्ञानवृक्षाची फळं खाल्ली. परिणाम काय झाला की त्यांना नंदनवनातून त्यांची हकालपट्टी झाली. नंदनवनातून हकालपट्टी म्हणण्यापेक्षा त्यांचं अधःपतन झालं. आणि इकडे मात्र पृथ्वीवर ते ज्ञानवृक्षाची फळं खाल्ली. तर इथे पृथ्वीवर सुद्धा तिथं त्यांना काही आव्हानांना इथं तोंड द्यायला लागलं. म्हणजे काय आव्हानं कुठली? कारण तिथून ते स्वतंत्र झाले ते खरं आहे, मग ते बंधन होतं. बंधन कुठलं आहे की ही ज्ञानवृक्षाची फळं खायची नाहीत, हे काहीतरी बंधन होतं, बंधन घातलेलं होतं. पण त्यांनी खाल्लं. तो खाण्याचा जो प्रयत्न केला, हा प्रयत्न म्हणजेच पृथ्वीवर स्वातंत्र्याची पहिली सुरुवात झाली असं म्हटलं जातं. थोड्याशा काव्यात्मक किंवा या काय म्हणतात त्याला आपण की या भाषेमध्ये असं म्हटलं जातं की या कथा, ज्या कथा मिथकांच्या भाषेमध्ये आपण म्हटलं जातं. आणि ती स्वातंत्र्याची पहिली सुरुवात पृथ्वीवर झाली कारण त्याने धाडस केलं. काय धाडस केलं तर तो त्या नंदनवनाच्या पासून जो काही संरक्षित कवचामध्ये होता तो आता पृथ्वीवर या ज्ञानवृक्षाची फळं खाल्ल्यामुळे तो स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यामुळे चॅलेंजेस आले, असुरक्षितता वाढली त्याची. कारण असुरक्षितता वाढली की मग माणसाला हातपाय हलवायला लागतात, लक्षात घ्या. कारण स्वतःला सेक्युर करायला लागतं, स्वतःचं संरक्षण करायला लागतं. आणि ती पहिली सुरुवात झाली, त्याने ते धाडस केलं ते असं म्हटलं जातं. आता दुसरं उदाहरण, सोपं उदाहरण आपल्या नेहमीच्या याच्यातलं असं म्हणतो की बाळ जेव्हा आईच्या गर्भात असतं तेव्हा ते सुरक्षित असतं. पण जन्मल्यानंतर बाळ स्वतंत्रपणे बाहेर, त्याचं स्वतंत्र अस्तित्व जैवशास्त्रीयदृष्ट्या बायोलॉजिकली बाळाचं स्वतंत्र अस्तित्व त्याला मिळत असतं जन्मानंतर. पण त्याच वेळेला त्या बाळासमोर अनेक चॅलेंजेस निर्माण होतात. कारण ते एकटं असतं, त्याला श्वासोश्वास एकट्याला घ्यायला लागतो, फूड तोंडाने घ्यायला लागतं. हे काही चॅलेंजेस आहेत, ते चॅलेंज म्हणजे असुरक्षितता तेवढी वाढत असते. मला हे म्हणायचं आहे मित्रांनो की स्वातंत्र्य हे अभावात्मक स्थितीपासून भावात्मक स्थितीकडे जात असताना जो मधला काळ, जो मधला गॅप जो आहे, तो गॅप म्हणजे आपल्या वैयक्तिक क्षमतांचा विकास करण्यासाठीचा तो एक स्पेस, ती एक जागा निसर्गामध्ये आहे. आणि त्या गॅपमध्ये आपण आपल्या वैयक्तिक क्षमतांचा विकास करत असतो. त्यालाच आपण स्वातंत्र्य असं म्हणत असतो. या दोन संकल्पनाच्या परिप्रेक्ष्यातून पाहिलं तर. कारण ह्या दोन संकल्पना, दोन अर्थ जे आहेत ते स्वातंत्र्याचे, ते गाभा समजला जातो. तर पासून पर्यंतचा ह्या गॅपमध्ये आपण जो एक्झरसाइज करत असतो, आपण जी कसरत करत असतो आपल्या वैयक्तिक सामर्थ्याचा विकास करण्याची लक्षात घ्या, ते प्रयत्न किंवा ती कसरत म्हणजेच एक स्वातंत्र्याची प्रॅक्टिस किंवा स्वातंत्र्य आजमावणं, पुन्हा पुन्हा आजमावणं, पुन्हा पुन्हा त्याची प्रॅक्टिस करणं, अशा पद्धतीची ती संकल्पना आहे. मग एका बाजूला लक्षात घ्या की या तत्वानुसार किंवा या अर्थानुसार एका बाजूला अनेक बंधनं आहेत मानवावर. ती नैसर्गिक आहेत, ती मानवीय आहेत, ती आर्थिक आहेत, ती सामाजिक आहेत, ती नैतिक आहेत. अनेक प्रकारची बंधनं माणसावर आहेत आणि त्या बंधनातून माणूस मुक्त होऊ इच्छितो म्हणजेच तो भावात्मक स्वातंत्र्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. पण ते एवढं सोपंही नाही. या दोन्हीही संकल्पनांमध्ये, या दोन्ही गोष्टींच्या मध्ये खूप नीटनेटकं अशा पद्धतीचं एक बॅलन्स किंवा
एक प्रकारचं एक एक संतुलन इथे ठेवण्याचा प्रयत्न इथे करत असतो, करावा लागतो. आणि हे संतुलन ठेवण्याचा प्रयत्न म्हणजेच स्वातंत्र्याचं अवलंबन, स्वातंत्र्याचं रिअलायझेशन, स्वातंत्र्याचं अशा पद्धतीने ॲक्च्युलायझेशन, स्वातंत्र्याचं ॲक्च्युलायझेशन करणं, अशा प्रकारची ही प्रक्रिया आहे. असं कधीच होत नाही की आपण बंधनातून मुक्त झालो, स्वतंत्र झालो, असं कधीच होत नाही, कधीच होत नाही. त्या बंधनातून मुक्त होणं याचा अर्थ हा आपला भावात्मक स्वातंत्र्याकडे जाण्याचा प्रवास सुरू होत असतो. आणि हा प्रवास 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 50 वर्षाचा, 200 वर्षाचा, 500 वर्षाचा, कित्येक वर्षाचा असू शकतो, लक्षात घ्या. आणि म्हणून ही संकल्पना अतिशय गुंतागुंतीची, तेवढीच क्लिष्ट आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून स्वातंत्र्याची संकल्पना हे करत असताना मग आदिवासी समाजाच्या संदर्भामध्ये ही संकल्पना आपण कशा पद्धतीने बघू शकतो, कुठल्या दृष्टिकोनातून बघावी आपण. एका बाजूला स्वातंत्र्य जर अशा पद्धतीचं असेल आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी समाज, पीडित समाज किंवा अन्य वेगवेगळ्या प्रकारचे समाज जे असतील त्यांचा परिप्रेक्ष्य किंवा स्वातंत्र्याचा परिप्रेक्ष्य आदिवासी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन, अशा वेगवेगळ्या भिंगाने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याकडे आपल्याला बघायला लागत असतं. आदिवासी समाज, त्यातल्या त्यात भारतीय किंवा जगामध्ये आदिवासी समाज, इंडिजिनियस पीपल, ट्रायबल पीपल, आदिवासी लोक, हे जी यांची काही एक भिन्न संस्कृती किंवा भिन्न जीवनशैली असणारा हा समाज आहे. या समाजाच्या बाबतीत या स्वातंत्र्याचं नेमक्या काय जाणीवा असतील, काय दृष्टिकोन असेल आदिवासी समाजाचा, आदिवासी लोकांचा या स्वातंत्र्याकडे बघण्याचा. आपण नेहमी बोलत असतो की स्वातंत्र्य म्हणून 70 वर्ष झाले, 72 वर्ष झाले, 75 वर्ष झाले, 73 वर्ष झाले, वगैरे वगैरे वगैरे. पण ते राजकीय स्वातंत्र्य असेल, सामाजिक स्वातंत्र्य असेल, या दृष्टिकोनातून आणि इतक्या ढोबळपणाने, इतक्या सब्जेक्टिव्हली आपण त्या गोष्टी बोलत असतो, लक्षात घ्या. आदिवासी समाजाच्या बाबतीत बोलत असताना इथे आदिवासी समाज हा आपल्याकडे भारतामध्ये जेव्हा आदिवासी समाजाच्या बाबतीत बोलत असतो त्यावेळेला आदिवासी समाजाकडे बघण्याचे 2 दृष्टिकोन आहेत असं आपल्याला ते लक्षात येतं. एक म्हणजे आदिवासी समाजाकडे तज्ज्ञांचा, समाजशास्त्रज्ञांचा, एकूणच तज्ज्ञांचा, प्रशासकांचा, नोकरशाहीचा आणि सरकारचा दृष्टिकोन किंवा शहरी पांढरपेशा तज्ज्ञांचा असं म्हणूया, यांचा एक दृष्टिकोन आदिवासी समाजाकडे बघण्याचा किंवा त्यांच्या परिप्रेक्ष्यातून आदिवासी समाज एक आहे, एक प्रकारचा आदिवासी समाज आहे. आणि दुसरा आदिवासी समाज स्वतः, त्याला स्वतःविषयी काय वाटतं, त्याचा स्वतःकडे बघण्याचा आणि स्वतःच्या समाजाकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे. अशा 2 दृष्टिकोनातून आपल्याला आदिवासी समाजाकडे आज बघायला पाहिजे. तर मग स्वातंत्र्याची जी संकल्पना आहे त्या सुद्धा आपण बऱ्यापैकी आपल्याला समजून घेता येतील असंही मला वाटतं. म्हणजे आज अधिकाऱ्यांचा, सरकारचा किंवा तज्ज्ञांचा एक दृष्टिकोन आणि आदिवासी समाज. आता सरकारचा किंवा तज्ज्ञांचा दृष्टिकोन काय आहे, किंवा आदिवासी समाज हा ते ह्या दृष्टिकोनातून बघतात. ते प्रशासकीय आणि राजकीय अशा प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून ते बघतात. ही एक प्रशासकीय आणि राजकीय प्रक्रिया आहे. आदिवासी समाजाचा विकासाच्या संदर्भामध्ये बोलत असताना मी विकासाचा माणूस असल्यामुळे विकासाच्या परिप्रेक्ष्यातून, विकासाच्या पर्स्पेक्टिव्हने माझा प्रयत्न आहे सांगण्याचा, बोलण्याचा. आणि म्हणून तज्ज्ञ मंडळी जी आहे किंवा सरकार जे आहे ते सरकार या परिप्रेक्ष्यातून आदिवासी समाजाकडे बघत असतं की त्यांच्यासाठी राजकीय निर्णय, प्रशासकीय निर्णय किंवा प्रशासकीय प्रक्रिया कोणती करायला लागेल ती प्रक्रिया ते करतात. आणि त्यांचा एक दृष्टिकोन आहे. त्याच्यामध्ये त्यांचं एक आदिवासी समाज एक माणूस आहे किंवा त्यांची एक संस्कृती आहे, लक्षात घ्या. त्यांची एक संस्कृती आहे, त्यांची एक जीवनशैली, एक विशिष्ट प्रकारची जीवनशैली आहे. हा भाग त्यांच्या दृष्टिकोनामध्ये फार कमी असतो
असं एक KA सिंग जे काही आदिवासी समाजाचे IAS ऑफिसर होते, एक तज्ज्ञ प्रशासक होते, त्यांनी हा मुद्दा फार ठळकपणे त्यावेळेला मांडलेला आहे, लक्षात घ्या. आणि हा दृष्टिकोन प्रशासनाचा किंवा तज्ज्ञांचा किंवा शासनाचा आहे. तर आदिवासी समाजाचा दृष्टिकोन मात्र स्वतःकडे बघण्याचा किंवा स्वतःच्या समाजाकडे बघण्याचा हा काहीसा थोडा वेगळा आहे. वेगळा या अर्थाने आहे की आदिवासी समाजाला या प्रश्नांची उत्तरं देणं खूप अवघड आहे. नेमकं मी कोण आहे आणि मी काय करायला हवं, माझं स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, याविषयीची बरीचशी अनभिज्ञता अजूनही आदिवासी समाजामध्ये आहे. आता शिकलेल्या मंडळीचं सोडून द्या, शिकलेल्या मंडळी काही अंशी विचार करायला लागलेले आहेत. आता वाचायला लागलो आपण, बोलायला लागलो, किंवा स्वातंत्र्य म्हणजे काय, विकास म्हणजे काय, याविषयी बऱ्यापैकी आता आपल्याला आपल्या जाणीवा, आपल्या संवेदना बऱ्यापैकी आपल्या विकसित व्हायला लागलेल्या आहेत किंवा जाणीव व्हायला लागलेल्या आहे. पण एकूणच आदिवासी समाजाचा विचार जेव्हा करत असतो आपण, त्यावेळेला त्यांना स्वतःकडे बघताना किंवा स्वतःविषयीच्या दृष्टिकोनाविषयीच बोलत असताना त्यांच्याकडे प्रचंड अशा एक प्रकारचा गोंधळ आहे असं सातत्याने जाणवत असतं. की त्याचं कारण असं आहे की आदिवासी समाज स्वतःच्या समाजाकडे किंवा स्वतःकडे बघत असताना इथे बऱ्याच वेळेला मिथ्स ज्याला म्हणतो आपण, मिथक आणि इतिहास या दोन गोष्टींवर भारतीय समाज चाललेला असतो आणि आदिवासी समाजही त्याला अपवाद नाही. आणि म्हणून इतिहासामध्ये जे काही सत्य आहे ते सत्य बऱ्याच वेळेला आपल्यापर्यंत येतच नाही, पोचतच नाही, भारतीय समाज, जनरल सर्वसाधारण समाज असो किंवा आदिवासी समाज असो. आणि म्हणून स्वातंत्र्याकडे बघत असताना त्या ऐतिहासिक सत्याच्या पार्श्वभूमीवर आपण स्वातंत्र्याचं मूल्यमापन करायचं किंवा स्वातंत्र्याचं अवलंबन करायचं, की मिथकाच्या पार्श्वभूमीवर किंवा मिथकाच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याकडे बघायचं, हा गोंधळ अजूनही असल्यामुळे आदिवासी समाजाला विशेषतः अजूनही त्यातून व्यवस्थित मार्ग काढता येत नाही. तर मिथकं जी आहेत ते मिथकं आणि इतिहास अशा प्रकारचं एक मिश्रण आपल्या समाजामध्ये असल्यामुळे, एकूणच भारतीय समाजामध्ये असल्यामुळे ऐतिहासिक पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य अजूनही जोखता येत नाही, पडताळता येत नाही, त्याची प्रॅक्टिस करता येत नाही, त्याचं अवलंबन करता येत नाही, त्याची अनुभूती घेता येत नाही, त्याचं ॲक्च्युलायझेशन प्रत्यक्षामध्ये आपल्याला करता येत नाही. ही गोष्ट आपल्याला ठळकपणे जाणवत असते. आणि म्हणून आदिवासी समाजाला एवढंच आज वाटतं की बाबा रे, मी निसर्गाच्या सानिध्यात राहत होतो, निसर्ग हेच माझं जीवन होतं, निसर्ग आणि माझं असं सहज जीवन होतं, आम्ही बरोबरीने प्रवास करत आलेलो आहोत, बरोबरीने प्रवास करतो आहे आम्ही. आणि म्हणून इथे आदिवासी समाजाचा तो एक दृष्टिकोन आहे. तेव्हा या पार्श्वभूमीवर आपल्याला भारतीय आदिवासी समाजाचं इथे स्वातंत्र्य समजून घ्यायला लागणार आहे. आवाज मला वाटतं इथे. हे करत असताना मित्रहो, मग हे बघत असताना आपल्याला भारतामध्ये आणि एकूण जगामध्ये, भारताचा आपण विचार करतोय, भारतातला आदिवासी समाज, तेव्हा आपल्याकडे अभावरूपी स्वातंत्र्यापासून तर भावरूपी स्वातंत्र्याकडे जात असताना एक मेकॅनिझम आपण इकडे स्वीकारलेला आहे. लक्षात घ्या, हा प्रवास करण्यासाठी किंवा स्वातंत्र्याचा अवलंबन आणि प्रॅक्टिस करण्यासाठी, स्वातंत्र्य जोखता येण्यासाठी, स्वातंत्र्य इथे एन्जॉय करण्यासाठी इथे मेकॅनिझम आपण स्वीकारलेला आहे. ते मेकॅनिझम म्हणजे आपलं सरकार, आपली राज्यघटना आणि संयुक्त राष्ट्रसंघाचा जाहीरनामा, युनोचा जाहीरनामा, आदिवासी हक्कांचा जाहीरनामा, तो आता अलीकडे 2007 मध्ये आला आहे. पण त्याच्या अगोदर आपण भारतीय राज्यघटना स्वीकारली, 70 वर्षे झालेत. हे राज्यघटना, आपले कायदे, आपलं प्रशासन, आपलं पार्लिमेंट, आपली संसद, हे जे काही गव्हर्मेंट मेकॅनिझम आहे, हे जे काही मेकॅनिझम आहे, हे मेकॅनिझम म्हणजेच एक प्रकारचं टूल आहे, एक प्रकारचं इन्स्ट्रुमेंट आहे. हे स्वातंत्र्य मोबिलाइज करण्यासाठी,
हे स्वातंत्र्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा लोकांच्या क्षमता विकसित करण्यासाठी, त्यांच्या ॲबिलिटी वाढवण्यासाठी, अशा प्रकारचा. आणि म्हणून आपल्याकडे 70 वर्षापूर्वीच राज्यघटना आपण स्वीकारलेली आहे आणि कायदे आपण केलेले आहेत. त्या माध्यमातून मग आदिवासींचं स्वातंत्र्य त्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, फॅसिलिटेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, सुसह्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात घ्या. आता राज्यघटनेमध्ये खूप चांगली कलमं दिलेली आहेत, ते सर्व साधारण आहेत, सगळ्यांच्यासाठी ते लागू आहेत भारतीय समाजाला. पण त्यामध्ये स्पेसिफिकली काही जाती जमातींच्यासाठी आहेत, त्यातल्या त्या जमातींच्यासाठी आहेत. 5वी सूची, 6वी सूची किंवा कलम 14, कलम 15, कलम 23 अशा प्रकारची जी कलमं आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये, या कलमांच्या माध्यमातून इथे ते स्वातंत्र्य आपल्याला देण्याचा प्रयत्न, सुसह्य करण्याचा प्रयत्न आपण इथे केलेला आहे. ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायला लागेल मित्रांनो. तेव्हा हे करत असताना उदाहरणार्थ लक्षात घ्या की मूळ गोष्ट आहे की पासून पर्यंतचं स्वातंत्र्य. आदिवासी समाज शोषित होता, त्याचं शोषण होत होतं, इथे विषमता होती, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे उदाहरण सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. एक विषमता होती, इथे सामाजिक विषमता, इथे आर्थिक विषमता, इथे आर्थिक विषमता होती, एकूणच सांस्कृतिक विषमता. या विषमतेचं बंधन होत आणि या बंधनातून मुक्त होऊ इच्छित होता इतर समाज सुद्धा आणि आदिवासी समाज सुद्धा. विषमतेतून समतेकडे जाण्याचा प्रयत्न. आणि म्हणून कलम 14 असेल, कलम 15 असेल राज्यघटनेमधली, ह्या कलमांची तरतूद करून, लक्षात घ्या, अभावरूपी स्वातंत्र्यापासून भावरूपी स्वातंत्र्यापर्यंत, नकारात्मक स्वातंत्र्यापासून सकारात्मक स्वातंत्र्याकडे जो प्रवास आहे तो प्रवास करण्यासाठीची ही कलमं आहेत. आपण विषमतेमध्ये होतो, आपण विषमतेत होतो. विषमता ही नकारात्मक गोष्ट आहे. मग त्या नकारात्मकतेतून बाहेर काढण्यासाठी, मुक्त करण्यासाठी, स्वतंत्र करण्यासाठी आपण ही कलमं घातली, ह्या कलमांची तरतूद केली. म्हणजे आपला मुक्ततेचा, आपल्या स्वातंत्र्याचा प्रवास सुरू झाला. तो सुरू होत असताना पुढे समानतेकडे जायचं आहे, आपल्याला समानतेपर्यंत जायचं आहे. मित्रो लक्षात घ्या, विषमतेतून समानतेकडे, असमानतेतून समानतेकडे जायचं आहे. या कलमांचा आधार घेऊन अनेक कलम आहेत. मी उदाहरणं म्हणून सांगितलं काही ह्या गोष्टी. कलम 14, कलम 15, कलम 23, कलम 30, अनेक सगळे आपल्याला माहिती आहेत, आपण तज्ज्ञ आहात त्यातले. आणि म्हणून विषमतेकडून समतेकडे जाण्याचा हा प्रयत्न. पण हे करत असताना कलमांची प्रोव्हिजन केली म्हणजे लगेच आपण स्वतंत्र झालो असं नाही, असं त्याचा अर्थ नाही. तर अनेक गोष्टी कराव्या लागल्यात आपल्याला. लक्षात घ्या, अनेक गोष्टी कराव्या लागल्यात. कायदे करावे लागले, सरकार स्थापन करायला लागले, पार्लमेंटरी व्यवस्था करायला लागली. लक्षात घ्या, लोकशाहीची व्यवस्था करायला लागली, कायदे करायला लागलेत, प्रशासन उभं करायला लागलं, अनेक नियम, बंद, उपबंध अशा पद्धतीची ह्या गोष्टी निर्माण कराव्या लागल्यात. आणि त्यांच्या मदतीने हे स्वातंत्र्य अशा पद्धतीने फॅसिलिटेट करण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे. म्हणजे प्रवास सुरू आहे. आदिवासी समाजाच्या बाबतीत बोलत असताना या बंधनातून, या विषमतेच्या बंधनातून, या शोषणाच्या बंधनातून मुक्त स्वतंत्र होण्यासाठीचा हा प्रवास सुरू होत असताना बऱ्यापैकी तो प्रवास होत आलाय आतापर्यंत. त्यातल्या काही एक पिढी जागृत होते, संवेदनशील पण आहे ती, आणि जाणीवा खूप वाढताय त्यांच्या की हो बाबा, स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे काय, तर मला कलम 14 मिळालं, मला कलम 15 मिळालं, मला कलम 23 आहे माझ्याकडे, माझ्याकडे 30वा कलम आहे, माझ्याकडे 46वा कलम आहे. म्हणजे जाणीवा अशा पद्धतीने जागृत होत आहे. पण ते करत असताना मित्र, मी फार महत्त्वाचं माझ्या दृष्टीने सांगतोय आहे,
इथेपर्यंत हा प्रवास चालू असताना एका विशिष्ट ठिकाणी आदिवासी समाज आता येत असताना त्यांना असं वाटतं की हो बाबा, हे ठीक आहे, मी भावात्मक स्वातंत्र्यापर्यंत चाललोय, म्हणजे समानतेकडे चाललोय मी, विषमतेकडून समानतेकडे चाललेलो आहे. पण मग ज्या समानतेपर्यंत तो पोचतो आहे किंवा पोचलेला आहे, तिथे ती समानता, त्या समानतेचं जे काही स्वरूप आहे, जे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक ते स्वरूप जे आहे ते वेगळंच दिसतंय त्याला, ते वेगळंच अनुभवायला येतंय अजून. लक्षात घ्या, मी फार मोठं वैचारिक नाही बोलत, पण ह्या अनुषंगाने मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की त्याला काहीतरी वेगळंच याचं दर्शन होत आहे त्या समानतेचं. मग तिथे येऊन तो अजून काहीतरी ठरवतोय, निर्धारण करतोय की बाबा रे, असं हे स्वातंत्र्य आहे का? मला जे 14 नंबरने, कलम नंबर 14ने, कलम नंबर 15ने मला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे, किंवा युनोच्या जाहीरनाम्याने मला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे, ते इथंपर्यंत मी प्रवास केला आहे, खूप चांगलं आहे ते. पण मग इथं पोचल्यानंतर त्याची परिपूर्णता काय, ते पूर्णत्वास येतंय का? तर तिथं त्याची निराशा होते. ते निराशा होत असताना असं हे स्वातंत्र्य नाही मी अपेक्षित केलेलं. मग कुठल्या प्रकारचं स्वातंत्र्य तुला अपेक्षित आहे बाबा आदिवासी माणसाला, आदिवासी समाजाला? तर तो इथेपर्यंत पोचल्यानंतर तो असं म्हणतो की मी निसर्गाच्या सानिध्यात, म्हणण्यापेक्षा निसर्गाचा आणि माझा जो सहप्रवास होता, तो सहप्रवास माझा जास्त सुसह्य होता, जास्त शानदार होता, जास्त बरा होता, असं तो आता इथे विचार करायला लागलेला आहे. अर्थात हे सत्य आहे का, हे खरं आहे का, हे पडताळण्याची पुन्हा जबाबदारी त्याच्यावर आलेली आहे, आपल्या सगळ्यांच्यावर आलेली आहे. पण त्याचे ते अनुभव, त्याचा तो अनुभव सांगतोय स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये. हे आदिवासींच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा तो मूळ त्याचे जे काही त्याचा जो काही निसर्ग आहे, त्या निसर्गाकडे पुन्हा तो आकर्षित होतोय, हे असं आपल्याला प्रत्ययाला येत असतं, असं आपल्याला अनुभवाला येत असतो. इतर समाजाच्या बाबतीत त्या संवेदना वेगळ्या असतात, लक्षात घ्या. त्या संवेदना वेगळ्या, अनुभव सारखाच असतो, पण संवेदना त्या वेगळ्या पद्धतीने परिप्रेक्ष्यातून त्या एन्जॉय करत असतो, या पद्धतीने म्हणजे अनुभवत असतो. तर अशा पद्धतीने आदिवासी समाजाच्या बाबतीत जो डिस्क्रिमिनेशन होत होतं, भेदाभेद होता होता, भेदाभेद होतो किंवा होत होता, भेद होत होता, सामाजिक आर्थिक विषमता किंवा भेद, त्यासाठी सुद्धा मुक्त स्वतंत्र केले आपल्याला कलम 16ने, कलम 15ने, 16ने, लक्षात घ्या. पण जेव्हा भेदातून आपण मुक्त झालो, स्वतंत्र झालो, पण हा प्रवास होत असताना इथे आलो, तर इथे पण भेदाचं स्वरूप बदललेलं आहे. भेद तर इथे सुद्धा आहे, लक्षात घ्या. डिस्क्रिमिनेशन इथेही आहे, इथेपर्यंतचा प्रवास झाल्यानंतर, फक्त त्याचं स्वरूप वेगळं आहे. अशा पद्धतीचा अनुभव ज्या वेळेला मनुष्य घेत असतो, त्यावेळेला पुन्हा स्वातंत्र्याचे संदर्भ बदललेले असतात, स्वातंत्र्याचा परिप्रेक्ष्य बदललेला असतो, स्वातंत्र्याचा अर्थही बदललेला असतो. मग पुन्हा तिथून अजून प्रवासाची दिशाही बदललेली असते. अशा पद्धतीचं स्वातंत्र्य हे क्लिष्ट आणि गुंतागुंतीचं अशा पद्धतीनं असल्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायला लागतं. आदिवासींच्या बाबतीत याचा विशेषतः विचार करायला लागतो. आणि आदिवासींचं शोषण वेगवेगळ्या व्यवस्थांकडून झालेलं आहे, इतिहासामध्ये झालेलं आहे, आजही होतोय. वेगवेगळ्या व्यवस्था, त्या राजकीय व्यवस्था, विशेषतः राजकीय व्यवस्थांच्याकडनं शोषण झालेलं आहे. म्हणजे त्या शोषणातून, त्या व्यवस्थांच्या शोषणातून किंवा बंधनातून मुक्त होत असण्यासाठी म्हणून आपल्याकडे खूप चांगल्या तरतुदी केलेल्या आहेत. राज्यघटनेमध्ये खूप चांगल्या तरतुदी केलेल्या आहेत, युनोच्या जाहीरनाम्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत. फक्त त्या तरतुदींच्या अनुषंगाने आपण स्वातंत्र्याचा प्रवास सुरू करत असताना, विशिष्ट अंतर कापलेलं असताना, त्या विशिष्ट अंतरावर गेलेलं असताना आपण इथे त्याचा संदर्भ मात्र बदललेला असतो. कारण ही विकासाची प्रक्रिया आहे असं आपण म्हणत असतो. आणि ज्यावेळेला विशिष्ट टप्प्यावर आपण येत असतो, त्यावेळेला विकासाचा अर्थही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो.
ज्यावेळेला विकासाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो असतो आदिवासी विकासाचा, त्यावेळेला आपल्याला असं अजून पुन्हा वाटायला लागतं की विकास ही जी संकल्पना आहे ती ही सुद्धा पुन्हा पाश्चात्य संकल्पना आहे. हे भांडवलशाहीचं समर्थन करणारी संकल्पना आहे. विकास, भौतिक विकास हा अपेक्षित आहे. इथे अर्बनायझेशन किंवा नागरीकरण हे अपेक्षित आहे. म्हणजे इथे पण आदिवासी समाजाची पुन्हा अडचण होत असते. ही जर पाश्चात्य संकल्पना असेल आणि भौतिक विकास किंवा भांडवली विकास अशा पद्धतीच्या गोष्टींना समर्थन करणारी ती प्रक्रिया जर असेल तर मग शोषित समाजाचा किंवा आदिवासी समाजाचा पुन्हा भ्रमनिराश तिथे विशिष्ट टप्प्यावर होत असतो आणि पुन्हा मग स्वातंत्र्याचा अर्थ नव्याने तो शोधण्याचा इथे प्रयत्न करत असतो. मग नव्याने शोधण्याचा प्रयत्न करत असताना इथे त्याला असं वाटतं की बाबा रे, माझा विकास होण्याच्या ऐवजी, करण्याच्या ऐवजी मग सक्षमीकरण का करत नाही तुम्ही? माझं सक्षमीकरण व्हावं, एम्पॉवरमेंट. सक्षमीकरणाची ही संकल्पना पुन्हा वेगळी आहे, स्वातंत्र्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे. मग आत्ता आदिवासी समाज पुन्हा अजून सक्षम किंवा सबलीकरण, विकासाच्या ऐवजी सबलीकरण किंवा एम्पॉवरमेंट, ट्रायबल एम्पॉवरमेंट अशा पद्धतीने तो बोलतोय. म्हणजे स्वातंत्र्य आहे तिथे, मूळ स्वातंत्र्य तिथे आहे, पण त्याचे संदर्भ इथे बदलत आहेत. लक्षात घ्या, विकासावरून इथे एम्पॉवरमेंटकडे किंवा सबलीकरणाकडे अशा पद्धतीचा तो प्रवास काही अंशी सुरू होत असतो. म्हणजे सातत्याने ही प्रक्रिया इथे आपल्याला तपासून बघायला लागते आणि तपासून पुन्हा रिफॉर्म्युलेशन करावी लागते. फॉर्म्युलेट झालेली प्रक्रिया, विकासाची फॉर्म्युलेट झालेली प्रक्रिया पुन्हा असेसमेंट करून, त्याचे समीक्षण करून पुन्हा रिफॉर्म्युलेट करावी लागते. रिफॉर्म्युलेशन करून मग पुन्हा अजून त्याची प्रॅक्टिस करावी लागते. अशा पद्धतीने ती प्रक्रिया चाललेली असते. आदिवासी समाजाच्या बाबतीत इथे ही गोष्ट खूप ठळकपणे आपल्याला विकासाच्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आपल्याला आत्ता या क्षणाला जाणवायला लागलेली आहे. कारण जेव्हा विकास ही संकल्पना वेस्टर्न आहे, पाश्चात्य आहे असं जेव्हा आपण समजतो त्यावेळेला हे आपल्याला प्रत्ययाला येत आहे. आता इथे भौतिक विकास, मटेरियल डेव्हलपमेंट, फिजिकल डेव्हलपमेंट हे इथं अपेक्षित आहे विकास प्रक्रियेला. आणि याच्यामध्ये आदिवासी समाज, आपल्याला माहिती आहे की इथे फक्त या विकास प्रक्रियेमध्ये आदिवासी समाज त्याला काय शब्द वापरायचं की उद्ध्वस्त होतोय. सांस्कृतिकदृष्ट्या तो उद्ध्वस्त होतोय, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या त्यांची पारंपरिक जी काही जीवनमूल्य होती ती जीवनमूल्ये इथे उधळली जात आहेत. लक्षात घ्या, उद्ध्वस्त होत आहेत. अशा पद्धतीने ते विस्थापनाची प्रक्रिया तिथे आपल्याला अनुभवायला येत असते. आणि ते अनुभवत असताना मग पुन्हा स्वातंत्र्याचा नव्याने अर्थ शोधण्याचा आपण इथे प्रयत्न आदिवासी समाज इथे करत असतो. ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. आरोग्याच्या बाबतीत असेल, विकासाच्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण ह्याच गोष्टींचा आपल्याला विचार इथे करावा लागत असतो. आणि म्हणून एरिक फ्रॉमचा जो काही संदेश आहे किंवा जो काही विचार आहे त्या पार्श्वभूमीवर इथे आदिवासी समाजाचा आपण विचार करत असताना आज आपल्याला एक ठळकपणे एका गोष्टीचा विचार करायला लागेल की आपल्याकडे मेकॅनिझम चांगला आहे. मेकॅनिझम फार काही चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही, ते अर्धवट आहे असंही म्हणता येणार नाही. आपल्याकडे फक्त तिथे जे काय असेल त्याची फॅसिलिटेट करण्याची किंवा अंमलबजावणीची काही प्रक्रिया असेल त्याच्यामध्ये काही गॅप्स असू शकतात. दुसरी गोष्ट अशी की हे मेकॅनिझम, सरकारचं मेकॅनिझम, विद्वानांचं मेकॅनिझम, प्रशासनाचं मेकॅनिझम जे काही निर्माण केलेलं आहे आपण, त्यामध्ये ही जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये दोन गोष्टी ज्या महत्त्वाच्या असतात आदिवासी समाजाच्या बाबतीत, जमातीच्या बाबतीत, जातींच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो, अनुसूचित जाती आणि जमाती, विशेषतः जमातींच्या बाबतीत, आदिवासींच्या बाबतीत, तर
एक अकॅडमिक प्रोसेस आणि दुसरी पॉलिटिकल प्रोसेस, ह्या दोन गोष्टींचा विचार जेव्हा करतो आपण त्यावेळेला आपल्या देशामध्ये इथे अकॅडमिक प्रोसेसचा, लक्षात घ्या, अकॅडमिक प्रोसेसचा विचार फार केलेला नाही, झालेला नाही. लक्षात घ्या. ते कुठल्या अर्थाने मी म्हणतो की ज्या वेळेला आदिवासी म्हणजे काय याच्यावर बरेच तुम्ही लोक चर्चासुद्धा केलेली आहे आणि करतासुद्धा. आदिवासी म्हणजे नेमके कोण, आदिवासी नेमकं हा समाज नेमका कोण समाज आहे, काय समाज आहे, हे ठरवण्याची ज्या वेळेला हे वेळ आली त्यावेळेला त्याच्यावर किंवा अजूनही आहे चाललेली आहे ती प्रक्रिया, त्यावेळेला तिथे अकॅडमिक जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस, त्या प्रोसेसचा फार विचार झाला नाही किंवा वेळच नव्हता त्या वेळेला फारसं. आणि ती जातींच्या बाबतीत सुद्धा ती गोष्ट घडलेली आहे. ती फक्त जमातींच्या बाबतीतच असं नाही तर जातींच्या बाबतीत सुद्धा ती काही अंशी घडलेली आहे. लक्षात घ्या. अकॅडमिक म्हणजे काय की बाबा त्याचे काही निकष ठरवणं, त्याचे काही सामाजिक निकष, त्यांचे सांस्कृतिक निकष, आर्थिक निकष, एकूणच जीवन जगण्याचे जे काही निकष आहेत ते निकष अकॅडमिकली संशोधन करू, संशोधनाच्या आधारे जे काही ठरवायला हवे होते आणि जो काही अर्थ आपण लावायला हवा होता ती ती त्या प्रक्रियेमध्ये त्या गोष्टी झालेल्या आहेत, नाही असं नाही, झालेल्या आहेत, पण थोडंसं कमी पडलेलं आहे हे बा. मग पॉलिटिकल जी प्रोसेस आहे, पॉलिटिकल म्हणण्यापेक्षा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, पॉलिटिकल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एकच गोष्ट आहे ती की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा प्रशासकीय प्रक्रिया जी आहे त्या प्रशासकीय प्रक्रियेचा इथे ठळकपणे आपण जास्त त्याचा विचार केलेला आहे. ते कसं लक्षात घ्या. जे आज मला डाखोरे सर म्हणाले होते की सर आदिवासींचे आजचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर पण थोडंसं तुम्ही प्रकाश टाका, लक्षात घ्या, त्याच्यावरही प्रकाश टाका. आता तेवढा वेळ नसल्यामुळे पण ओघाने मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो की ही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया पॉलिटिकल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रक्रिया ठळकपणे इथे हाताळलेली आहे आपल्या देशामध्ये. ते कसं की आदिवासी समाज नेमकं कोण आहे किंवा काय आहे किंवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नेमके कोण आहेत किंवा नेमकं काय आहेत हे ठरवण्यासाठी 5वी अनुसूची आणि 6वी सूची निर्माण केली गेली. लक्षात घ्या. 5व्या अनुसूचीमध्ये तिथे संसदेला सांगितलं, पार्लिमेंटकडे ते काम दिलं गेलेलं आहे, पार्लिमेंटकडे, संसदेकडे ते काम दिले गेलेलं असल्यामुळे संसदेने ते ठरवायचं 5व्या आणि 6व्या अनुसूचीच्या माध्यमातून. 5व्या अनुसूचीने जमाती म्हणजे कोण, आदिवासी म्हणजे कोण त्याची निवड करायची, त्या जमातींची निवड करायची आणि त्यांना तो घटनात्मक अशा पद्धतीने दर्जा द्यायचा आणि ती प्रक्रिया पूर्ण करायची. म्हणजे एकूणच ती संसदीय अशा प्रकारची, प्रशासकीय अशा प्रकारची ती प्रक्रिया आहे. आणि म्हणून आत्ता जे आदिवासी समाजाचे समोर जे काही म्हणजे बरेचसे बोगस वगैरे असे जे प्रश्न आज तुमच्या समोर जे आहेत त्याला अनेक कारणांच्यापैकी हे सुद्धा एक कारण आहे असं मला वाटतं. लक्षात घ्या. जी काही प्रशासकीय जी प्रोसेस आहे, जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा तो एक भाग आहे. लक्षात घ्या. तिथे अकॅडमिक प्रक्रिया कमी आणि प्रशासकीय प्रक्रिया जास्त असल्यामुळे आयडेंटिफिकेशन, प्रशासकीय प्रक्रियेमध्ये काय असतं, आयडेंटिफिकेशन असतं, निवड असते, कोण आदिवासी समाज, कोण आदिवासी जमात त्याची निवड करा. ती निवड करण्यासाठी काही प्रशासकीय एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया पार पाडली, त्या प्रक्रियेतून गेलं की अमुक एक समाज आदिवासी समाज, तमुक एक समाज जमात समाज, अनुसूचित जमात, अशा पद्धतीने ती प्रक्रिया पूर्ण होत असते आणि ते जमात म्हणून त्याला मान्यता मिळत असते. लक्षात घ्या. अशा पद्धतीने ती प्रक्रिया प्रशासकीय त्या प्रक्रियेचा भाग आहे. इथे चूक कोणाची नाही, लक्षात घ्या, व्यक्तीची नाही, चूक कोणाची नाही. आपण चुकांवर बोलतच नाही, इथे पॉझिटिव्ह बोलतोय आपण. हे सगळं पॉझिटिव्ह स्वातंत्र्याकडे जाण्याचा हा प्रवास आहे. नकारात्मक स्वातंत्र्याकडून सकारात्मक स्वातंत्र्याकडे जाण्याचा हा प्रवास आहे. आणि त्या प्रवासाची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आपण बोलत आहोत. आणि म्हणून इथे ही प्रक्रिया आयडेंटिफिकेशनची प्रक्रिया आहे, निवडीची प्रक्रिया आहे. लक्षात घ्या. आणि ती कायदेशीर प्रक्रिया आहे, ती कायदेशीर आहे, ती प्रशासकीय आहे. आणि ती प्रक्रिया पार पाडत असताना अकॅडमिक पार्ट
समवॉट इज मिसिंग, थोडंसं कमी आहे. आणि म्हणून ती ती थोडीशी कमतरता असल्यामुळे किंवा तो थोडं लॅकुना असल्यामुळे इथे ह्या काही गोंधळ किंवा ह्या काही अडचणी किंवा हे काही प्रश्न आत्ता अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत असं मला स्वतःला वाटतं. आणि म्हणून या प्रक्रिया आपण सायंटिफिकलीच त्यांचा विचार गेला पाहिजे, सायंटिफिकलीच अभ्यास केला गेला पाहिजे. लक्षात घ्या, आपण आदिवासी समाज इथे अल्पसंख्याक आहे किंवा नाही, अल्पसंख्याक नाही असं आपण आतापर्यंत म्हटलं गेलेलं आहे. कारण अल्पसंख्याकांचा दर्जाच नाही त्याला. हा दर्जा का नाही मित्र? मला असं म्हणायचं आहे की राज्यघटनेमध्ये 30वा कलम ऑलरेडी तिथे दिलेला आहे. मग या 30व्या कलमाचा आधार घेऊन आदिवासी समाजाला ते टेस्ट करावं लागेल. लक्षात घ्या, असं मला वाटतं. 30व्या कलमांचा आधार घेऊन सगळ्या तरतुदी केलेल्या आहेत, फक्त त्याचं टेस्टिंग आपल्याला करावं लागेल. 30व्या कलमाच्या आधारे तुमची एखादी शैक्षणिक संस्था असेल, त्या शैक्षणिक संस्थेला अल्पसंख्याक दर्जा मिळवायचा असेल तर तुम्हाला 30व्या कलमाचा आधार घेऊन कोर्टात जायला लागेल, न्यायालयाकडे जायला लागेल, विनंती करायला लागेल न्यायालयाला की बाबा रे आदरणीय न्यायालयाची, आदरणीय ऑनरेबल कोर्ट, आम्ही अल्पसंख्याक आहोत किंवा नाही, आम्ही अशा पद्धतीने काम करतो आहोत, आम्हाला सांगा, आम्हाला मार्गदर्शन करा. मित्र, मी हे उदाहरण का देतोय? निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे अशा ह्या दोन्ही मार्गाने, दोन्हीकडून अशा पद्धतीने स्वातंत्र्याचं आपल्याला टेस्टिंग करायचं आहे. हे काही रेडीमेड ही गोष्ट नसते, रेडीमेड गोष्ट नसते. ज्या गोष्टी व्हायच्या होत्या त्या झालेल्या आहेत, त्या केलेल्या आहेत आणि त्या चांगल्या केलेल्या आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर चांगल्या केलेल्या आहेत. म्हणून इथे त्या चांगल्या आहेत असं म्हणाल. फक्त त्याचं टेस्टिंग आपल्याला करावं लागेल, तेव्हा इथे त्याचं टेस्टिंग करावं लागेल. लक्षात घ्या. आणि मला असं वाटतं की दिशा मिळेल, आदिवासी समाजाला ऑलरेडी दिशा आहे. आणि ही गोंधळात टाकणारी सुद्धा गोष्ट नाही. लक्षात घ्या, ही गोंधळात सुद्धा फक्त स्वातंत्र्य हे तुम्हाला भारतीय स्वातंत्र्याच्या फ्रेममध्ये, मानवी स्वातंत्र्याच्या, जागतिक स्वातंत्र्याच्या फ्रेममध्ये आपलं स्वातंत्र्य तपासून बघायला लागेल. आणि त्या पुन्हा पुन्हा आपल्या क्षमता वाढवून तिथे स्वातंत्र्य अधिक प्रगल्भ आपल्याला जगावं लागेल, करावं लागेल असं मला वाटतं. आणि म्हणून इथे या घटनात्मक किंवा जाहीरनाम्याच्या तरतुदीच्या नुसार त्या मार्गाने प्रवास आपल्याला करावा लागेल. मला असं वाटतं की गोंधळ वगैरे नाही फारसा निर्माण होणार, पण आपण ते करायला लागेल. स्वातंत्र्याची ही टेस्टिंग आपल्याला करायला लागेल आदिवासी स्वातंत्र्याच्या बाबतीत. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला आपण शेवटी समारोप करताना आपल्याला काही ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर की बाबा काय नेमकं चॅलेंजेस काय आहेत, आपल्याकडे चॅलेंजेस काय आहेत नेमके, तर ते चॅलेंजेस म्हणत असताना मला अजूनही असं वाटतं की जे आता मगाशी मी थोड्या वेळापूर्वी बोललो ते इथे आदिवासी पहिलं एक चॅलेंज, 3 चॅलेंजेस मला जे वाटतात, आव्हानं जी वाटतात आदिवासी समाजाच्या समोरची, ते 3 आव्हानं अशी की आदिवासी जीवन आणि त्यांच्या समस्यांची, आदिवासी जीवनाची समीक्षा अजून नीटनेटकी या देशामध्ये झालेली नाही.
असं मला वाटतं. आदिवासी जीवनाची समीक्षा, त्याचं असेसमेंट जे मी ॲकॅडॅमिक जो बोलत होतो परिप्रेक्ष्य किंवा प्रक्रिया, त्या अनुषंगानेच ही गोष्ट आहे, हे चॅलेंज आहे. याच्यामध्ये अजूनही आदिवासी जीवनाचं आकलन या देशामध्ये नीटनेटकं होण्याची गरज आहे, समीक्षा होण्याची गरज आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून, संस्कृतीच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या सामाजिक प्रश्नांच्या सगळ्या दृष्टिकोनातून समीक्षण व्यवस्थित व्हायला पाहिजे, जे अजून झालेलं नाही. 70 वर्षापूर्वीही नव्हतं, त्याच्या अगोदर तर होण्याचा काही प्रश्नच नव्हता, लक्षात घ्या. पण तेव्हाही नव्हतं. आजही फार काही गांभीर्याने त्याचं समीक्षण होत नाही. ते होण्याची गरज आहे. ते झालं की मग आपल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या पुन्हा पुन्हा आपल्याला अपडेट करता येतील असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी की एक इंटेलेक्च्युअल विजडम जे आहे ते पण असायला पाहिजे इथे. त्याचंही थोडंसं अभाव आहे, जे शैक्षणिक प्रक्रियेच्या बाबतीत जे म्हणतो आपण ते याच्या अनुषंगानेच आहे की एक 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 शहाणपण जे लागतं, बौद्धिक शहाणपण म्हणजे शहरी तज्ज्ञ असतील किंवा शासन असेल किंवा प्रशासन असेल किंवा एकूणच आदिवासी बाह्य समाजाकडून, विद्वानांकडून, तज्ज्ञांकडून आदिवासी जीवनाकडे एकूण बघत असताना जे एक बौद्धिक शहाणपण जे असायला लागतं ते कमी पडतं आहे अजूनही. आणि ते बौद्धिक शहाणपण जे रॅशनल, जे विवेकवादी किंवा विवेकी शहाणपण, थोड्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने जर म्हटलं, ते विवेकी शहाणपण अजून आदिवासी बाह्य समाजामध्ये जर आलं, म्हणजे विशेषतः इंटेलेक्च्युअल क्लासमध्ये, तर अजून आदिवासी समाजाला बऱ्यापैकी एक न्याय मिळू शकतो असं मला वाटतं. आणि एक मॅनिप्युलेशन जे होतं आहे आदिवासी समाजाचं, एक परिस्थितिकीय शोषण ज्याला म्हणतो आपण, हे परिस्थितिकीय शोषण हे जरा अवघड शब्द जरी वाटत असले तरी ते मॅनिप्युलेशन खूप ठिकाणी होत असतं. आणि ते मॅनिप्युलेशन जास्त, मग ते लोकसंख्येमध्ये, आकडेवारीमध्ये मॅनिप्युलेशन, योजनांच्यामध्ये मॅनिप्युलेशन, बजेटमध्ये मॅनिप्युलेशन, नावांमध्ये मॅनिप्युलेशन, सगळीचकडे मॅनिप्युलेशन जे होत असतं, ते मॅनिप्युलेशनवर सुद्धा इथे विचार व्यवस्थित व्हायला हवा, लक्षात घ्या, गांभीर्याने व्हायला हवा. मित्रांनो, या बाबतीत मला नेहमी असं वाटतं की या बाबतीत अजूनही तसं गांभीर्याने विचार होत नाही. आणि तो दोन्ही बाजूने व्हायला हवा, आदिवासी समाजाच्या बाजूने सुद्धा आणि बिगर आदिवासी समाजाच्या बाजूने सुद्धा आणि सरकारच्या बाजूने सुद्धा तो विचार व्हायला हवा. आणि हे चॅलेंज, आता प्रश्न अनेक आहेत जे तुम्हाला माहिती आहेत, त्या प्रश्नांवर आता मी काही बोलणार नाही. पण ह्या 2-3 आव्हानं जी आहेत, हे 2-3 आव्हानं, हे आव्हानांच्या बॅकग्राऊंडवर ते प्रश्न निर्माण झालेले आहेत, लक्षात घ्या, ते प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर हे करत असताना बऱ्याच गोष्टी सविस्तर सांगण्याची, बोलण्याची अपेक्षा आपण लोक करत असाल, पण मला असं वाटतं की वेळाच्या अभावी माहिती नाही मला कितपत शक्य होईल सगळ्या गोष्टी सांगणं. मी असं म्हणत होतो की आदिवासी विकासाच्या संदर्भामध्ये स्वातंत्र्याचा विचार करत असताना, मित्रो, ते तुम्ही नंतर मला सांगा, पण कारण विकास ही प्रक्रिया, भौतिक विकास, मी पुन्हा ती गोष्ट सांगतो की भौतिक विकास किंवा भौतिक बदल, भौतिक प्रगती या अर्थाने ती प्रक्रिया, ती संकल्पना वापरली गेलेली आहे जगामध्ये. म्हणजे भांडवलशाहीचं समर्थन अशा पद्धतीने मी बोललो. हे करत असताना आदिवासी समाज जेव्हा विकासाकडे अजूनही जेव्हा बघतो, ते बघत असताना, आणि इतिहासामध्ये सुद्धा, इतिहास सुद्धा आदिवासी समाजाचा इतिहास असं म्हणतो की त्याने कुठली गोष्ट मागितलेली नाही. मला
2 मजली घर बांधून द्यावं, घर असावं, याच्यासाठी आदिवासी समाजाने कधीच इतिहासामध्ये मागणी केलेली नाही, लक्षात घ्या. पण जेव्हा जेव्हा आदिवासी समाजाच्या माणूसपणावर, माणसावर, माणुसकीवर आणि माणूसपणावर घाला घातला गेला आहे किंवा इथे अतिरेक झाला आहे माणूसपणावर इथे, त्यावेळेला तो हल्ला परतून लावण्यासाठी आदिवासी समाजाने बंड केलेला आहे किंवा प्रतिरोध केलेला आहे. कशासाठी? माणूसपणावर जो आघात होत होता, जो हल्ला होत होता, तो हल्ला परतून लावण्यासाठी आदिवासी समाजाने इथे बंड केलेत आणि त्याला त्या हल्ल्यापासून मुक्ती हवी होती, त्या बंधनापासून मुक्ती हवी होती. लक्षात घ्या. का मुक्ती हवी होती? तर त्याला ते माणूसपण वाचवायचं होतं, माणूसपण वाचवायचं होतं, माणुसकी वाचवायची होती. त्याला फार भौतिक विकासाची अपेक्षा नव्हती. हा इतिहास सांगतोय आदिवासी समाजाच्या बंडाचा किंवा क्रांतीचा. इतिहासामध्ये त्या माणूसपणावर हल्ला झाला, तो परतवण्यासाठी. मग ते सरंजामी व्यवस्थेकडून अटॅक झालेला असेल, राजकीय व्यवस्थांकडून होत असेल, तो परतवण्यासाठी. आणि म्हणून इथे भौतिक विकास, जी आत्ताची आधुनिक जी संकल्पना आहे, जी प्रक्रिया आहे, त्या संकल्पनेमध्ये अजूनही आदिवासी माणूस गोंधळलेला आहे. कारण आजही आदिवासी माणूस असाच विचार करतो आहे. कसा? माणुसकीचा विचार करतो आहे, माणूसपणाचा विचार करतो आहे की बाबा मी माणूस आहे आणि मला माणसासारखी वागणूक दे, मला माणसासारखं समजा, मला माणूस म्हणून रिकॉग्निशन द्या, मला माणूस म्हणून मान्यता द्या. माझं हे जीवन आहे, माझी ही संस्कृती आहे, माझं हे दैनंदिन अशा प्रकारचं रुटीन आहे, त्याला तुम्ही मान्यता द्या आणि मी माणूस आहे. अशा प्रकारची तो मागणी करतो आहे. लक्षात घ्या. त्याला फार काही 2 मजली 5 मजली घर मला बांधून द्या असं तो म्हणत नाही. माझं माणूसपण तुम्ही स्वीकारा आणि माणुसकी स्वीकारा, त्याला मान्यता द्या. म्हणजेच त्या माणूसपणामध्ये त्याची संस्कृती, त्याचं समाज जीवन, त्याचं आर्थिक जीवन, त्याचं सर्वस्वी निसर्ग सगळंच काही आलेलं आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून आजही आदिवासी समाज तेच करतोय. म्हणून तो इतक्या पद्धतीने धाडस करत नाही तुमच्या या प्रवाहामध्ये हात घालण्याचा, कारण तो माणुसकी जपतोय. त्याला भौतिक विकासाच्या पेक्षा त्याचं माणूसपण जास्त महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. म्हणजे आपण बिरसा मुंडांची चळवळ असो किंवा त्याच्या अगोदरची काही आंदोलनं असो किंवा दरम्यानच्या काळाची, तिथे हेच झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला जाणवतं. एक त्याचा मध्यबिंदू किंवा सार जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला, मध्यवर्ती जर कल्पना जर भूमिका जर आपल्याला शोधण्याचा प्रयत्न केला, तर आदिवासींचं माणूसपण हे आहे. तेव्हा आता स्वातंत्र्याचा विचार करत असताना आदिवासींचं हे माणूसपण जे आहे, आदिवासींची ही माणुसकी आहे, या माणूसपणाला तिथे ठळकपणे या चौकटीमध्ये रिकॉग्निशन मिळावं, त्याला मान्यता मिळावी. व्यवस्थेने, शासन व्यवस्थेने ती मान्यता द्यावी, याच्यासाठीचा आदिवासी समाजाचा आग्रह म्हणजेच तो स्वातंत्र्याचा प्रयत्न. लक्षात घ्या. मला याच्यापासून स्वातंत्र्य मुक्ती हवी आहे. कशापासून? तर बाबांनो, तुम्ही हे जे काही म्हणताय आत्ताचा भौतिक विकास, त्या भौतिक विकासामध्ये माझा कोंडमारा होतोय. हा कोंडमारा, या कोंडमाऱ्यातून मला स्वतंत्र व्हायचं आहे, मला मुक्त व्हायचं आहे. म्हणजे काय? मला माझं माणूसपण हरवतंय, माझी माणुसकी हरवते. पण माझं माणूसपण, माझी माणुसकी मला परत हवी आहे. आणि ती परत मिळण्यासाठी तो आग्रही आहे.
तो आग्रही आहे, लक्षात घ्या. आणि त्याला रिकग्निशन हवं आहे, हे त्याच्या त्या आवाजाला रिकग्निशन हवं आहे. पण हे रिकग्निशन देण्यासाठी आपल्याकडे तशी अजून तयारी नाही. व्यवस्थेमध्ये आहेत त्या गोष्टी, पण तयारी नाही, इच्छाशक्ती नाही, इच्छा नाही. आणि हे मोठं दुःख आहे, हे मोठं आव्हान आहे, लक्षात घ्या. आपल्याकडे कसं आहे, स्वातंत्र्य ही जी संकल्पना आहे, स्वातंत्र्य या संकल्पना किंवा स्वातंत्र्य हे जे मूल्य आहे, ह्या मूल्याच्या पाठी, इथे जे काय म्हणतो आपण तळाशी, त्याच्या पाठीमागे व्यक्तीचं मोठेपण, व्यक्तीचं थोरलेपण, व्यक्तीची प्रतिष्ठा, व्यक्तीची संस्कृती, समाजाची प्रतिष्ठा, समाजाची संस्कृती, समाजाची एक मोठेपण, या गोष्टीशी संबंधित आहे स्वातंत्र्य ही संकल्पना. एका अर्थाने लक्षात घ्या, आदिवासी समाज त्या अर्थाने मोठा नाही व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून. आदिवासी समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रतिष्ठित नाही. आदिवासी समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, आदिवासी समाजाची संस्कृतीची व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून फारशी महत्त्वाची नाही. आणि म्हणून तुम्हाला मान्यता व्यवस्था देत नाही. आणि म्हणून तुमचं स्वातंत्र्य व्यवस्थेच्या प्रती तरतुदी जरी असल्यात तरी व्यवस्थेच्या लेखी फारच महत्त्वाचं नाही. लक्षात घ्या, मला काय म्हणायचं की स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा, व्यक्तीचं मोठेपण, व्यक्तीची संस्कृती याच्याशी निगडीत आहे स्वातंत्र्य. तुम्ही मोठे नाहीत, तुम्ही प्रतिष्ठित नाहीत, तुमची संस्कृती प्रतिष्ठित नाही त्यांच्या दृष्टीने, त्यामुळे तुम्हाला रिकग्निशन देणार नाही, तुम्हाला ते मान्यता देणार नाही. आपल्या देशामध्ये मान्यता हाच एक मोठा प्रश्न आहे. एकदा की तुम्हाला मान्यता मिळाली, तुमच्या संस्कृतीला मान्यता मिळाली, तुमच्या प्रतिष्ठेला, तुमच्या मोठेपणाला, तुमच्या जीवनातील मूल्यांना मान्यता मिळाली की संपलं. तुम्ही एक चांगले व्यक्ती, चांगला समाज, एक प्रतिष्ठित समाज म्हणून तुम्ही जीवन जगू शकता. पण व्यवस्थेच्या दृष्टिकोने आजही तीच परिस्थिती आहे. हे आपण मान्यता हा एक प्रश्न, म्हणजे ही एक गोष्ट आहे की जे मिळत नाही, त्यासाठीचा आदिवासी समाजाचा आग्रह आहे. मग स्वातंत्र्य हे मूल्य सोबत घेऊन तो मागतोय. स्वातंत्र्य मूल्य आहे बाबा इथे आमच्या, आणि म्हणून स्वातंत्र्याचं जे 200 भिंगातून जे बघितलं जात असतं ते या अर्थाने आहे. आणि म्हणून जे जयपाल सिंग मुंडा त्यावेळेला बोलले होते की बाबा स्वातंत्र्य तुम्ही आम्हाला नाही सांगू शकत आदिवासी समाजाला. लक्षात घ्या, तो एक संदर्भ घ्यायला तुम्हाला हरकत नाही, आपल्याला घ्यायला हरकत नाही की आदिवासी समाज हा इगॅलिटेरियन आहे. तो मुळातच समान आहे, समानतेच्या तत्वावर आहे त्याचं जीवन, समानतेच्या तत्वावर त्याची संस्कृती आहे, इगॅलिटेरियन आहे. तेव्हा तुम्ही आम्हाला अजून काय समानता सांगणार आहात, असं ते बोलत होते त्यावेळेला. त्या अर्थाने म्हणजे ठीक आहे, त्यांचं मूलभूत, त्यांचं आदिवासी लोकांचं स्वाभाविक स्वातंत्र्य, नैसर्गिक स्वातंत्र्य तर त्यांच्याकडे आहेच. पण आपल्या फ्रेंच राज्यक्रांतीपासून तर राज्यघटनेने दिलेलं, जाहीरनाम्याने दिलेलं स्वातंत्र्य, किंवा त्याच्याही अगोदर आपल्याला भगवान गौतम बुद्धाने दिलेलं स्वातंत्र्य, हे सगळे हे सतत आहेच आपल्याकडे. मूल्य हे म्हणायचं मला, स्वातंत्र्यात समतेचं मूल्य हे आहेतच आपल्याकडे, त्यांच्या स्वाभाविक नैसर्गिक स्वातंत्र्याबरोबर किंवा समानतेबरोबर. तरीसुद्धा आज आदिवासी समाजाच्या समोर मोठा प्रश्न आहे की माझ्याकडे हे सगळं काही असताना सुद्धा मला का तुम्ही मान्यता देत नाही. माझ्या मान्यता, प्रशासकीय मान्यता या अर्थाने नाही सर, तिथे एक मूल्य म्हणून मान्यता देण्याची गरज आहे. प्रशासकीय मान्यता तर आहेतच आपल्याकडे, प्रशासकीय अप्रुव्हल ज्याला म्हणतो आपण ते अप्रुव्हल आहेच. पण संस्कृतीच्या अंगाने जर विचार केला तर आदिवासी समाजाच्या बाबतीत
इथे पण फार इथे पण गोंधळ आहे. लक्षात घ्या, सांस्कृतिक मान्यता जी आहे, त्या मूल्यांची मान्यता ती नाही देत. तुमच्या प्रश्नांना कुठे मान्यता देते व्यवस्था? अजून आदिवासी समाजाचे अमुक एक प्रश्न आहेत, हे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना मान्यता व्यवस्थेकडून तसे मिळत नाही, लगेचच मिळत नाही. आणि म्हणून त्यात जास्त एनर्जी खर्च होत असते आदिवासी समाजामध्ये. जर मान्यता, तुमच्या मूल्यांना मान्यता मिळाली असती तर बरेचसे प्रश्न आपले निकाली निघाले असते. आणि म्हणून सोबत स्वातंत्र्याचं मूल्य सोबत घेऊन आपल्याला हे सगळे संघर्ष आपल्याला करावे लागत असतात किंवा करावे लागतील असं मला वाटतं. खूप काही या संदर्भामध्ये बोलता येण्यासारखं आहे. काही ठिकाणी उदाहरणं न दिल्यामुळे आपल्यापैकी काही लोकांना ते थोडंसं नाही समजलंही नसेल कदाचित, पण बऱ्यापैकी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतं. तेव्हा स्वातंत्र्याचा अर्थ आणि तेही आदिवासी समाजाने समजून घेणं तशी बरीच अवघड गोष्ट आहे असं मला वाटतं बरं का. स्वातंत्र्य हे काही फ्रेंच राज्यक्रांतीपासूनचं स्वातंत्र्य आलेलं नाही. स्वातंत्र्य हे मानवाच्या इतिहास म्हणतो मी, मानवाचा इतिहास तिथपासून स्वातंत्र्याची संकल्पना आपल्याला गृहीत धरावी लागते, तर अव्याहतपणे चाललेली आहे. आणि म्हणून केवळ राजकीय स्वातंत्र्य नाही, केवळ वैचारिक स्वातंत्र्य नाही, तर केवळ आर्थिक स्वातंत्र्य नाही, तर वेगवेगळ्या अर्थाने ते स्वातंत्र्य आपल्याला समजून घ्यायला लागेल असं मला वाटतं. आणि मी इथे थांबतो मित्रहो. मला असं वाटतं बोलता येण्यासारखं याच्यावर खूप काही गोष्ट आहे, पण थोडक्यातच मी बोलतो. तास सव्वा तासामध्ये मी इथे थांबतो. मला आपण निमंत्रण दिल्याबद्दल आणि मला सहन केल्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपले काही शंका असतील तर आपण निश्चित नंतर बोलू, फोनवरून बोलू किंवा आपल्या ग्रुप आहे ग्रुपवर बोलू, डाकोर सरांच्या बरोबर बोलूया. थँक्यू, धन्यवाद. एंड लाईव्ह व्हिडिओ ना पिलो करू त्याच्यावर. एंड लाईव्ह केला. सव्वा तास बोललो ना.